Good morning, students. Today we are going to see the next tense. Its name is future continuous tense. अर्थात चालू चालू भविष्यकाळ. चालू भविष्यकाळ याचा अर्थ भविष्यकाळात ही गोष्ट होती, उद्या परवा त्यानंतर केव्हा तरी ही गोष्ट चालू आहे असं दाखवायचं आपल्याला. जसं मी रामच्या घरी गेलो, राम अभ्यास करत असेल. मी जेव्हा रामकडे जाईल, राम अभ्यास करत असेल किंवा रामची आई म्हणते, "तू जेव्हा माझ्याकडे येशील ना, आमच्या घरी येशील ना, तेव्हा राम टीव्ही पाहत असेल, तो अभ्यास करत असेल, तो खेळत असेल." अशा प्रकारची म्हणजे भविष्यकाळीन रचना चालू असेल असं आपण दाखवतोय. जसं या ठिकाणी 1 नंबरला सब्जेक्ट आहे, 2 नंबरला ऑक्झिलरी वर्ब विल आहे, पण अपूर्ण क्रिया दाखवण्यासाठी इथे आठवणीने आपल्याला बी नावाचं सहाय्यक आपण घ्यावं लागतं आणि ते बी क्रियापद घेऊन नंतर क्रियापदाच्या मूळ क्रियापदाच्या रूपाला आपण आयजी लावतो. बघा इथे गो, गोईंग, टॉक, टॉकिंग, स्पीक, स्पीकिंग घेतो. म्हणजे इथे वाक्यरचना याप्रमाणे होईल. आय विल बी रिडिंग, वी विल बी रिडिंग अशा प्रकारची रचना. आणि या वाक्याचा अर्थ होतो, मी वाचत असेल, मी खेळत असेल, मी लिहित असेल, मी पाहत असेल, मी मदत करत असेल. बघूया आपण आता त्याच्या आधारे पॉझिटिव्ह सेंटेन्सेस, निगेटिव्ह सेंटेन्सेस, याचा क्वेश्चन आणि पुढे निगेटिव्हचा एक क्वेश्चन जो दिलेला नाही तो आपण घेऊया. त्याबद्दल आपण चेक करूया. बघा पहिलं वाक्य आहे, आय विल बी वर्किंग. आय विल बी वर्किंग, मी काम करत असेल. किती वाजता? सकाळी 10 वाजता. संध्याकाळी केव्हा पण टाइम, हा टाइम लिहायचा की नाही, सकाळ दुपार सायंकाळ, इथे तिथे, अलीकडे पलीकडे, इकडे तिकडे, हे शब्द आपण नंतर लावतो. पण किमान एवढा भाग आपल्याला जमलाच पाहिजे. आय विल बी वर्किंग इन द हॉल. We will be working in the hall. You will be working in the hall. He will be working in the hall. She will be working in the hall. It will be working in the hall. They will be working in the hall. या ठिकाणी ऍट ते म्हटलंय, ते येऊ शकले असते. ऑन फार्म असं होऊ शकले असते. विथ माय मदर असं होऊ शकले असते. उदाहरणार्थ, आय विल बी वर्किंग विथ माय मदर, वी विल बी वर्किंग विथ माय मदर. इथे आपण काय लिहायचं हे आपल्या हातात आहे. समजा या वाक्यामध्ये बी कंपल्सरी घेतला आपण, तसा समजा निगेटिव्ह वाक्य घेतलं, काय होणार? तर शाल विल नंतर जो जागा असते बीच्या अगोदरची, तिथे आपण नॉट टाकतो आणि वाक्य बनवतो. उदाहरणार्थ, I will not be using a car. You will not be using a car. We will not be using a car. He will not be using car. She will not be using a car. It will not be using car. In this way आपण या वाक्याच्या अगदी मध्यभागी ते विलच्या नंतर आणि बीच्या अगोदर जागा भरतो नॉटने आणि वाक्य निगेटिव्ह करतो. समजा आपल्याला वाक्याचा अर्थ होता, मी काम करत असेल, मी काम करत नसेल. आणि आता मी काम करत असेल का, मी काम करत असेल का, तू काम करत असेल का, अशा प्रकारची रचना आहे. वाक्य म्हणलं बघा, या ठिकाणचं सहाय्यक वाक्य आपण उचललं आणि ते 1 नंबरला आणलं. 1 नंबरचा करता उचलला आणि 2 नंबर आणला. वाक्य रचना अशी म्हणली बघा, विल यू बी प्लेइंग फुटबॉल. Means, will I be playing football? Will you be playing football? We will be playing football. Will he be playing football? Will she be playing football? Will it be playing football? Will they be playing football? अशा प्रकारे. आणि समजा आपल्याला असं वाटलं की आता याही नकाराचा प्रश्न बनवायचा आहे, तर ते आपण करू शकतो. जसं आय विल नॉट बी वर्किंग आहे ना, will not be working, त्याचा मतलब will बाहेर घ्यायचा आहे, आय मध्ये घ्यायचंय. will I not be working, will we not be working, will you not be working, will you not be working, will he not be working, will she not be working, will it not be working, will they not be working. अशा प्रकारे आपल्याला हाही काळ बनवता येईल. म्हणजे अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सेसचे 10 वाक्य, निगेटिव्हचे 10 वाक्य आणि त्याच्या पॉझिटिव्हचे प्रश्न, निगेटिव्हचा प्रश्न, अशा प्रकारे आपण 10 वाक्य बनवू शकतो. समजा आपण याला विलला
शॉर्ट फॉर्म करायचं ठरला तर आईल, विल मीन्स यू विल, ही विल, शी विल, इट विल, अशा प्रकारचा शॉर्ट फॉर्म होईल. डब्ल्यू आय आपण ड्रॉप केलाय, ओमिट केलाय, त्याऐवजी अपॉस्ट्रॉफ चिन्ह देऊन लिहिलेलं वापरलेलं आहे. अशा प्रकारे आपण त्याचे पुढे रूप बनवू शकतो. जर त्याचा ओंट काला बघून त्याच्यावर शिकून बोललेलो आहोत. ओंट करणे वगैरे चालू क्रिया होती ती. यानंतरचा पुढचा काळ आहे फ्युचर परफेक्ट टेन्स, अर्थात चालू पूर्ण भविष्यकाळ. चालू पूर्ण भविष्याची रचना कशी असते तर आय विल हॅव, बघा आय विल हॅव सन, सिंग सॅंग सन, सन पाहिजे. गो वेंट गॉन, गॉन पाहिजे. टॉक टॉक टॉक, टॉक पाहिजे. स्पीक स्पोक, स्पोकन, स्पोकन पाहिजे. आता मात्र बी नाही बघा, बीच्या ऐवजी आपण हॅव वापरलाय. सगळ्या ठिकाणी हॅवच येतो, कंपल्सरी हॅव. आय विल हॅव, यू विल हॅव, वी विल हॅव, ही विल हॅव, शी विल हॅव, इट विल हॅव, दे विल हॅव, दे विल हॅव, गोपाल विल हॅव, गणेश विल हॅव. आणि विशेष म्हणजे त्यानंतर V3 येतो. म्हणून मला वाटलं मी गो वेट गॉन, गॉन चालेल. स्पीक फॉर स्पोकन, स्पोकन चालेल. एक नंबरला करता, दोन नंबरला सहाय्य क्रियापद विल, तीन नंबरला सहाय्य क्रियापद हॅव, चार नंबरला V3. पुढे एक्सटेन्शन म्हणून आपण कुठलाही शब्द वापरू शकतो. त्या ठिकाणी बाय 10 म्हटलंय, मी बाय 10 म्हटलंय, स्कूल म्हटलंय, इट म्हटलंय, पुढे काही लावू शकतो आपण. वाक्य चेक करूया. आय विल हॅव फिनिश्ड, आय विल हॅव फिनिश्ड म्हणजे मी काम पूर्ण केलेले असेल. आय विल हॅव फिनिश्ड दॅट वर्क, आय विल हॅव फिनिश्ड बाय 10, 10च्या आत. बाय 10 म्हणजे 10च्या आत मी 10 पर्यंत, 10च्या आत हे काम संपवलेलं असेल. मग आपण याचा विचार न करता इथपर्यंत बोलूया. आय विल हॅव फिनिश्ड, यू विल हॅव फिनिश्ड, वी विल हॅव फिनिश्ड, ही विल हॅव फिनिश्ड, शी विल हॅव फिनिश्ड, इट विल हॅव फिनिश्ड, दे विल हॅव फिनिश्ड. समजा इथे आपण ब्रोकन घेतलं. आय विल हॅव ब्रोकन द ग्लास, काच फोडलेली असेल. आय विल हॅव ब्रोकन द ग्लास, वी विल हॅव ब्रोकन द ग्लास, यू विल हॅव ब्रोकन द ग्लास. अशा प्रकारे आपल्याला होकारार्थी रचना करता येते. नकारार्थी रचना करायचे बघा. आय विल हॅव नॉट गॉन, बघा आय विल नॉट हॅव गॉन, आय विल नॉट हॅव गॉन, यू विल नॉट हॅव गॉन, यू विल नॉट हॅव गॉन, he will not have gone, she will not have gone, it will not have gone, they will not have gone. म्हणजे नॉट आधी घ्यायचं आणि हावच्या आणि विलच्या नंतर म्हणजे दोघांच्या मध्ये पुढे. गॉन टू स्कूल, गॉन टू मार्केट, गॉन टू सिनेमा, असं आपण काही पण पुढे एक्सटेन्शन लावू शकतो आपल्या पद्धतीने. बघा तरी त्याला निगेटिव्ह वाक्य. समजा आपल्या या निगेटिव्ह होकारार्थी वाक्याचा आधी प्रश्न बनवायचा आहे. फक्त विल आधी घेतलाय बघा. विल आय हॅव फिनिश्ड, will you have finished, will he have finished, will she have finished, will it have finished, will they have finished. आणि समजा नकाराचा प्रश्न मला ठरला, या नकारार्थी वाक्याचाही आपला प्रश्न म्हणून देऊ शकतो. तो याप्रमाणे होईल. जसं आय विल हॅव फिनिश्ड, तसं इथं होईल आय विल नॉट हॅव फिनिश्ड. त्याचा प्रश्न म्हणायचा आहे म्हणून वाक्य म्हणेल विल आय हॅव नॉट फिनिश्ड, will you have not finished, will you have not finished, will he have not finished, will she have not finished, will it have not finished, will they have not finished. आणि पुढे वर्क म्हणा, ऍट टाइम सांगा. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यामध्ये ए प्रकारचे 10, बी प्रकारचे 10, सी प्रकारचे 10, आणि ते नाही दिलेले तो भाग डी आहे, तो डी भाग 10 वाक्य आपण देऊ शकतो. आणि आपल्या मनाने आपण वेगवेगळी वाक्य बनवून सराव करू शकतो. वाक्याचा आशय कळलाय. मी अभ्यास पूर्ण केलेला असेल, मी अभ्यास पूर्ण केलेला नसेल, मी अभ्यास पूर्ण केलेला असेल काय, आणि मी अभ्यास पूर्ण केलेला नसेल काय. एबीसी चारही प्रकार बघितले. गॉनचं घेतलं. आय विल हॅव गॉन टू मार्केट, मी मार्केटला गेलेलो असेल, मी मार्केटला गेलेलो नसेल. आय विल नॉट हॅव गॉन टू मार्केट. समजा विल हॅव घेतलं. विल हॅव आय गॉन, will I have gone to school, काय मी शाळेत गेलो असेल, आणि will I have not gone to school, काय मी शाळेत गेलेलो नसेल. अशा प्रकारची ही
पूर्ण भविष्यकालीन रचना आपल्या या ठिकाणी सांगते. पूर्ण भविष्यकाळ या ठिकाणी दिसतोय. मी गेलेलो नसेल, खाल्लेले नसेल, पिलेले नसेल, झोपलेलो नसेल, लिहिलेले नसेल, दिलेले नसेल, पाहिलेले नसेल, अशा प्रकारची रचना आहे. याचे शॉर्ट फॉर्म जर केले आपण किंवा अब्रिव्हिएटेड फॉर्म केला तर काय होतं बघा. आय विल हॅव, आय विल हॅव मीन्स आय विल हॅव. ओके, एकत्र केला तुम्ही एकत्र केली. यू विल हॅव, विल हॅव, यू विल हॅव, ही विल हॅव, ही विल हॅव, ही विल हॅव. अशा प्रकारे आपल्याला त्याचे शॉर्टकट फॉर्म करता येतात. शी विल हॅव, शी विल हॅव, दोन वेळा अपोस्ट्रॉफी चिन्ह देऊन आपण दोन्ही वेळेला काही अक्षर गायब केलेले. अशा प्रकारे आपण या ठिकाणी कालविलचा वापर करून त्यानंतर विल पाहिजे, कालविल हॅव हा पाहिजे, हॅव नंतर आपण ही रचना पूर्ण करू शकतो. एक दोन वाक्य चेक करूया. यू कॅन कॉल मी ॲट वर्क ॲट AM, ॲट 8 AM. तू मला सकाळी 8 वाजता हाक मारू शकतोस. आय विल हॅव अराइव्ड ॲट द ऑफिस बाय 8. मी 8च्या अगोदर ऑफिसला आलेलो असेल त्यामुळे तुम्ही मला 8ला काम सांगू शकता, आलेलो असेल. बघा, दे विल बी टायर्ड when they arrive. ते जेव्हा आले तेव्हा ते थकलेले असतील. का? They will not have slept for a long time. ते थकलेले असतील का त्यांनी खूप चांगली झोप घेतलेली नसेल, त्यांची खूप चांगली झोप झालेली नसेल. मेरी won't be at home when you arrived. मेरी घरी नसेल जेव्हा तू येशील घरी. मेरी घरी नसेल जेव्हा तू येशील तिथे. मग का गेली नसेल? we will she have where will she have gone. मग ती कुठे गेलेली असेल? म्हणजे होकारार्थी वाक्य असो, नकारार्थी वाक्य असो, त्याचा प्रश्न असो, डब्ल्यू टाईप क्वेश्चन. सगळ्या वेळेला त्याची रचना 1 नंबरला डब्ल्यू टाईप शब्द, 2 नंबरला सहाय्यकारी क्रियापद, 3 नंबरला कर्ता, 4 नंबरला सहाय्यकारी क्रियापदाचा उर्वरित भाग आणि पुढे V3 घेऊन आपण क्वेश्चन बनवला. क्वेश्चन पॅटर्न आपल्याला ऑलरेडी शिकायचा आहे की फ्रेम डब्ल्यू टाईप क्वेश्चन ऑन अंडरलाइन पार्ट ॲज अन आन्सर. अंडरलाइन केलेल्या भागावर भाग हे उत्तर असेल असा प्रश्न बनवा, डब्ल्यू टाईप क्वेश्चन बनवा. बघा आपल्याला नंतर एका लेक्चरला ऑलरेडी घ्यायचाच आहे, त्यामुळे इथे मी जास्त बोलणार नाही. जाऊया पुढे. पुढचा जो काळ आहे शेवटचा आहे, आता 12व्या काळ आपण आज घेतोय. त्या काळाचं नाव आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, म्हणजे चालू पूर्ण भविष्यकाळ. मग काय नेमकं चालू पूर्ण भविष्यकाळ? चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजे जी क्रिया भविष्यकाळात पूर्ण होत आलेली असेल, पूर्ण झालेली नसेल आणि ती चालूच आहे अजून कंटिन्यू. आता मी अभ्यास करत आलेलो असेन, मी खेळत आलेलो असेन, मी त्याला मदत करत आलेलो असेन, मी त्याच्याबरोबर गावाला जात आलेलो असेन, मी त्याची वस्तू घेत आलेलो असेन. अशा प्रकारची जी रचना आहे त्या रचनेला आपण चालू पूर्ण भविष्यकाळ असं म्हणतो. फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मीन्स परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. याची रचना कशी आहे? 1 नंबरला पाहिजे सब्जेक्ट, 2 नंबरला पाहिजे विल, 3 नंबरला पाहिजे हॅव. मला वाटतं याही काळात आपल्या इथपर्यंत क्रियापद सेम होते. बघा इथे आपले तेच क्रियापद होते विल हॅव पर्यंत. पण नेमकं काळ पूर्ण झाला कसा ना आपण पूर्ण झाला कसा, त्यासाठी बिन नावाचं क्रियापद आपण आणले बघा. आणि बिन आणल्यामुळे याला आपलं आयजी करता आलं, कारण हे क्रियापद जेव्हा V3 घेतो तेव्हा इथे बिन घ्यायची गरज नाही. पण बिन घेऊन V3 केलाय मग त्यामुळे यातला V3 गायब झाला आणि इथे डायरेक्ट V4 आला. म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप त्याला आयएनजी फॉर्म आला. या बिन मुळे याला आयएनजी करता आले. हा बिन नसता वापरला तर आपल्याला आयएनजी करताच नसता आला. म्हणजे आय विल हॅव बीन गोईंग, वी विल हॅव बीन गोईंग, यू विल हॅव बीन गोईंग आता आपल्या वाक्य रचना करता आली आहे. आणि अर्थ कळलाय कसं आहे? मी शाळेत गेलेलो असेल, जात आलेलो असेल, मी अभ्यास करत आलेलो असेल, मी माझी टीव्ही पाहत आलेलो असेल. बघूया या ठिकाणी वाक्य मोठं होत गेले. क्रियापद 1, क्रियापद 2, क्रियापद 3, क्रियापद 4. एकाच वाक्यात 4 सहाय्यकारी, 3 सहाय्यकारी क्रियापद आणि एक मुख्य क्रियापद आले. त्यामुळे इथे वाक्य खूप मोठं होत गेलेले आहे. बघूया. आय विल हॅव बीन वर्किंग, यू विल हॅव बीन वर्किंग, you will have been working, we will have been working, he will have been working, she will have been working, it will have been working, they will have been working. आणि पुढे for 2 hours, for 3 hours, for 4 hours, for yesterday किंवा for Monday असं आपल्या पुढे लावता येतं. समजा आपण याचा निगेटिव्ह भाग केला. निगेटिव्ह कसा होतो? नॉट लावायचा, तो नॉट आपल्याला कळलाय.
पुढचे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याच ठिकाणी ठेवायचे, फक्त पहिल्या सहाय्यकारी क्रियापदानंतर नॉट लावायचं आहे. आणि वाक्य म्हणलं, I will not have been using your car, you will not have been using your car, he will not have been using his car, you will not have been using her car, and he will not have been using her car, she will not have been using their car and his car, and it will not have been using their car, and they will not have been using my car. मी या ठिकाणी बोलतोच माय कार, युअर कार, हिज कार, देअर कार, हर कार, हिज कार असं केलं का, तर शब्द कळलं पाहिजे. मी त्याची गाडी वापरत आलो नसेल, त्याची गाडी ते वापरत आले नसतील, मी त्याची गाडी वापरत आलो नसेल, आम्ही त्याची गाडी वापरत आलो नसेल. अशा प्रकारे मी म्हणजे आय, वी, यू, ही, शी, इट, ते यासारखे वेगवेगळे क्रियापद, वेगवेगळे कर्ते वापरून आपण वाक्याचा पॅटर्न बदलला आहे. आणि या ठिकाणी क्रियापद बदलून वर्किंग आहे, ट्रॅव्हलिंग आहे, युजिंग आहे, वेटिंग आहे, प्लेइंग आहे, वॉचिंग आहे, असे वेगवेगळे क्रियापद घेऊन आणि वेगवेगळे एक्सटेन्शन जोडून आपण आपले वेगवेगळे वाक्य बनवू शकतो. हा होता चालू पूर्ण भविष्यकाळ याचा निगेटिव्हचा क्वेश्चन, उकाराचा क्वेश्चन आणि नकाराचा क्वेश्चन बाकी आहे. आय विल हॅव बीन वर्किंग याचा आपल्याला क्वेश्चन बनवायचा आहे. काय मी काम करत आलेलो असेल असं म्हणायचंय. विल बाहेर घेतला. विल आय हॅव बीन वर्किंग, विल यू हॅव बीन वर्किंग, विल वी हॅव बीन वर्किंग, विल ही हॅव बीन वर्किंग, विल शी हॅव बीन वर्किंग, विल इट हॅव बीन वर्किंग, विल दे हॅव बीन वर्किंग. आणि समजा आपला तर नकाराचाही प्रश्न म्हणायचा म्हणजे या वाक्यात म्हणायचा आहे, फक्त विल बाहेर घेतला आणि वाक्य बघा, विल ही, will she not have been using car, will we not have been using car, or will I not have been using car, will we not have been using car. अशा प्रकारचे आपण वेगवेगळी वाक्य बनवू शकतो. तो 10 वाक्य पॉझिटिव्हचे, 10 वाक्य निगेटिव्हचे, 10 वाक्य होकाराचा प्रश्न, 10 वाक्य नकाराचा प्रश्न, असे वेगवेगळे वाक्य आपण बनवू शकतो. आणि त्याचा शॉर्ट फॉर्म काय ठरला तर आपल्या सगळ्यांना कळतोच आहे. विलचाच आईल होतो, यू विल होतो, ही विलचा हिल होतो, शी विलचा शिल होतो, इट विलचा इल होतो, वी विलचा विल होतो, वी विल होतो, आणि दे विलचा देल असा होतो. अशा प्रकारे आपल्याला समजा ओंट वापरायचा. आय विल नॉट, आय वोंट, यू विल नॉट, यू वोंट, आपण हे शिकलोच आहे. ही विल नॉट, ही वोंट, शी विल नॉट, शी वोंट, इट विल नॉट, इट वोंट, वी विल नॉट, वी वोंट, they will not, they won't. अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या प्रकारची क्रियापद वापरतो. आणि कालप्रमाणे बोलल्याप्रमाणे एखादं वाक्य मोठं बनवायचं आपल्याला, एक्सटेंड करायचे, तर काय बघा, आय विल हॅव बीन वर्किंग हिअर फॉर 10 years नेक्स्ट वीक, 10 years नेक्स्ट वीक, पुढील आठवड्यात मला या ठिकाणी गेले 10 वर्षापासून काम करत आलेलो मी या ठिकाणी असेल. नेक्स्ट वीक मध्ये मला लक्षात येईल की मी गेल्या 10 वर्षापासून या ठिकाणी काम करत आलेलो असेल. ही विल बी टायर्ड व्हेन ही अराइव्हज, जेव्हा येतो तेव्हा तो थकलेला असतो किंवा थकलेला असेल. का थकलेला असेल? ही विल हॅव बीन वर्किंग ट्रॅव्हलिंग फॉर 24 hours, 24 तास प्रवास करत आलेला असेल, त्यामुळे त्या ठिकाणी त्याला थकवा आलेला असेल. अशा प्रकारे मुलांनो या ठिकाणी आपण वेगवेगळे तत्व वापरून वेगवेगळ्या प्रकारचे काळ वापरून आपण 12 प्रकारचे वाक्य शिकलो. एकदा पुन्हा चेक करून घेऊया ते 12 प्रकारचे वाक्य कोणते होते. ते आहे या ठिकाणी बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, आय वर्क, वी वर्क, यू वर्क, यू वर्क, यू वर्क, ही वर्क, शी वर्क, इट वर्क, दे वर्क. दुसरा काळ होता अल्प वर्तमान काळ, आय एम वर्किंग, वी आर वर्किंग, यू आर वर्किंग, ही इज वर्किंग, शी इज वर्किंग, इट इज वर्किंग, दे आर वर्किंग, दे आर वर्किंग, दे आर वर्किंग. पुढचा होता आय हॅव गॉन, I have gone to school, we have gone to school, you have gone to school, he has gone to school, she has gone to school, it has gone to school, they have gone to school. समजा पुढचा होता past tense, चालू पूर्ण वर्तमान काळ, I have been working, I have been working, we have been working, you have been working, you have been working, he has been working, she has been working, it has been working, they have been working, they have been working, they have been working. समजा साधा विषय काळ आहे, आपण फक्त एकाच प्रकार शिकून घेतोय. तो शेवट जाताना रिन्यू काय म्हणतात त्याला, रिमाइंड करतोय, पुन्हा आठवतोय. साधा भूतकाळ,
I did not म्हणजेच I I went to school, we went to school, you went to school, he went to school, she went to school, it went to school, they went to school, they went to school, they went to school. So the going is म्हणजे doing लावायचं आहे. I am completing my homework. We are completing homework. You are completing homework. You are completing homework. He is completing homework. He was completing homework. She was completing homework. It was completing homework and they were completing homework. अशा प्रकारे आपल्याला चालू वर्तमान चालू भूतकाळ सुद्धा करता आला तर पूर्ण भूतकाळ I had gone to school, we had gone to school, you had gone to school, he had gone to school, she had gone to school, it had gone to school, they had gone to school. समजा पुढे I had been ची रचना आहे. I had been working, you had been working, you had been working, you had been working, he had been working, she had been working, it had been working, they had been working. तर साधा भविष्यकाळ आहे. I will do म्हणजेच I will go. I will stop. I will stop the car, you will stop the car, you will stop the car, he will stop the car, she will stop the car, it will stop the car, they will stop the car, they will stop the car. समजा चालू क्रिया दाखवायची. I will be going to school, you will be going to school, we will be going to school, you will be going to school, he will be going to school, she will be going to school, it will be going to school, they will be going to school. आणि समजा पूर्ण पूर्ण भविष्यकाळ घ्यायचा आहे. I will have played, we will have played, you will have played, you will have played, he will have played, she will have played, it will have played, they will have played. आणि शेवटचा काळ आहे. I will have आता आपण 5 मिनिटापूर्वी बघितला. I will have been writing. I will have been writing. We will have been writing. You will have been writing. You will have been writing. He will have been writing. She will have been writing. It will have been writing. They will have been writing. आणि आपण याचा दुसरा प्रकार बघितला. याचा नकार करायचा. सहाय्यकारी क्रियापदाला नॉट लावला की त्याचा नकार होतो. फक्त आपल्याला आय गो टू स्कूल या वाक्यामध्ये नकार करता येत नाही, पण आपल्याला बाहेरून डू नावाचं क्रियापद आणावं लागतं. मगच आय डू नॉट वर्क, वी डू नॉट वर्क असं करता येतं. सेम टू सेम इथं बघा ऍम नंतर नॉट लावा, हॅव नंतर नॉट लावा, इथे वॉज नंतर नॉट लावा, हॅड नंतर नॉट लावा, हॅड नंतर नॉट लावा, इकडे विल नंतर नॉट लावा, विल नंतर नॉट लावा, विल नंतर नॉट लावा, विल नंतर नॉट लावा, काही प्रॉब्लेम नाही. पण साधा वर्तमान काळ आय गो टू स्कूल, वी गो टू स्कूल असल्यामुळे ते नॉट लावता येत नाही, म्हणून आय डू नॉट गो टू स्कूल, वी डू नॉट गो टू स्कूल असं करावं लागतं. इथे आपण डू नावाचे क्रियापद बाहेर आणले. अगदी तसं साधा भूतकाळ या ठिकाणी प्रॉब्लेमॅटिक आहे. इथे आय वेंट टू स्कूल, वी वेंट टू स्कूल, यू वेंट टू स्कूल, ही वेंट टू स्कूल अशी रचना असल्यामुळे नॉट लावता येत नाही, म्हणून आपण डीड बाहेर आणतो. वेंटचा काय गो करतो. आय डिड नॉट गो टू स्कूल, सॉरी I do not go to I did not go to school, we did not go to school, you did not go to school, he did not go to school, she did not go to school, he did not go to school, they did not go to school असा प्रकार येतं. अशा प्रमाणे आपण काळाची चांगली प्रॅक्टिस या ठिकाणी करू शकता. मला वाटतं भरपूर प्रॅक्टिस तुमच्याकडनं होऊ शकते. यासाठी हा हा जो तक्ता आहे, हे जे मी व्हिडिओ टाकले ऑफलाईनचे, हे सगळे व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, पुन्हा पुन्हा प्रॅक्टिस करून बघा. मध्ये मध्ये व्हिडिओ थांबवा, तुमचं वाक्य म्हणून बघा, तुम्ही ट्राय करून बघा, तुमच्या मनात म्हणून बघा आणि पुन्हा व्हिडिओ चालू करून बघा. खरोखर तशा प्रकारचे वाक्य तुम्हाला ऐकायला मिळतात का? माझ्या बोलण्यातनं स्पीडली बोलल्यामुळे काही ठिकाणी एखादं वाक्य रिपीट झालं असेल, एखादं वाक्य डबल झालं असेल, एखाद्या ठिकाणी आयच्या ऐवजी वीच्या ऐवजी यूच्या ऐवजी पुन्हा पुन्हा यू झाला असेल, त्याचं काही टेन्शन घेऊ नका. रचना महत्वाची. 1 नंबरला सब्जेक्ट असतो, 2 नंबरला सहाय्यक क्रियापद असतं, 3 नंबरला मुख्य क्रियापद असतं. त्या क्रियापदाचं V1, V2, V3 निवडावा लागतो. आणि त्याचबरोबर सहाय्यकारी क्रियापदाचा विचार केला तर am, is, are वर्तमान काळासाठी, was, were, have, was, were भूतकाळासाठी आणि shall, will भविष्यकाळासाठी वापरला लागतो. have, has पूर्ण वर्तमान काळासाठी वापरतात. had हा पूर्ण भूतकाळासाठी वापरतात आणि will have आणि will have हे पूर्ण भविष्यकाळासाठी वापरतात. अशा प्रकारे त्या सहाय्यकारी क्रियापदाचे एक विशिष्ट महत्व आहे. आणि मुख्य क्रियापदामध्ये सिंग, सॅंग, सन, बाय, बॉट, कॅच, कॉट, थिंक, थॉट, रिंग, रँग, रंग यासारख्या क्रियापदाला एक वेगळं महत्व असतं. त्यामुळे क्रियापद पाठ करणं, सहाय्यकारी क्रियापद पाठ करणं, त्याचं सूत्र पाठ करणं आणि मग काळाचा एक एक उदाहरणाचा नमुना, एक एक टेन्सेसचं नाव समोर आणणं, त्याचे पुन्हा पुन्हा वाक्य बनवणं, त्याचा ABCD पॅटर्न बनवणं, ते वाक्य पुन्हा पुन्हा आपल्या समोर कागदावर ठेवणं आणि ते म्हणून बघणं, ही प्रॅक्टिस जेव्हा तुम्ही कराल, definitely you will get success. I think practice makes man perfect. You have to practice a lot.
Without practice, you do not get success. I speak very fluently. I try to speak very fluently only because of practice. I have done a practice. I have made a practice. I practiced a lot, so it is possible for me. If you want to get success, if you want to get possibility in making sentences on your own, definitely try to make your sentences by looking these videos, by listening these videos, by making your own sentences. You can get success in making sentences on your own. Till then, thank you very much.